गंमत सांगायची तर पुरुषांच्या अपेक्षा असतात की सुंदर पाहिजे, स्लिम या वयात पाहिजे, पण? हो या वयातही? या वयात पण. अरे. नंतर मला स्वयंपाक छान करून खायला घाला पाहिजे, प्रेझेंटेबल पाहिजे. मी मोठ्या लोकांमध्ये फिरतो, मग कुठे अच्छा. मी सहलीला जातो तर ती अशी प्रेझेंटेबल पाहिजे, ह्या त्यांच्या अपेक्षा असतात. त्या असताना सुद्धा तिचा खर्च तिने करावा, तिचा मोठे आजारपण आले तर तिने करावे, म्हणजे ही जबाबदारी घ्यायला पण ते तयार नसतात. बायकांच्या बाबतीत तर बघितलं की त्या बाईचं आता उत्पन्न 0 आहे, पण ती विचार करते मला किमान 50,000 उत्पन्न असलेला माणूस पाहिजे. मी आता पण आयुष्यभर रांधावाडा उष्टी काढा सगळं केलं, मी आता स्वयंपाकघरात अजिबात जाणार नाही. त्यांनी पाहिजे आता बाई ठेवावी, तिच्याकडनं मी स्वयंपाक करून घेईन, पण मी स्वतः स्वयंपाक वगैरे काही करणार नाही. दुसरी गोष्ट, मला त्यांनी छान कुठेतरी फिरवलं पाहिजे, त्याच्यानंतर माझ्या नावावर काहीतरी फ्लॅट ठेवला पाहिजे. अमुक अशा खूप अपेक्षा आहेत की त्या अपेक्षा म्हणजे आधी पहिल्या आम्हाला जोडीदाराकडून ज्या पूर्ण झालेल्या नाहीयेत त्या दुसऱ्या जोडीदाराकडून अपेक्षा असतात. तर त्यामुळे मग कसं होतं की काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्हाला त्यांना सांगायला लागतं की बाबा हे असं असं आहे आणि अशा प्रकारचे तू जोडीदार बघत बसले तर तुला मिळणं शक्यच नाहीये, तर तू ह्या तुझ्या अपेक्षा थोड्या कमी कर, हे कमी कर. ते सांगितल्यानंतर मग हळूहळू त्यांना पटायला लागतं.